नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपचा जो इंग्लिशचा पेपर आहे त्याच्यासाठी 50 गुणांचं गुणधन असतं आणि त्या 50 मार्कांसाठी आता आपण अभ्यास करतोय. त्याचा दुसरा जो पॉईंट आहे तो आहे रायटिंग कॉन्टेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स, म्हणजे संदर्भासंबंधी शब्दांचे अर्थ लिहिणे. तर हमखास परीक्षेला आपल्याला रायटिंग कॉन्टेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स येते. मग आता हे कॉन्टेक्स्चुअल मीनिंग कसे समजून घ्यायचे, कसे शब्द लिहायचे ते आपण आता शिकतोय. सॅम्पल क्वेश्चन्स बघूया. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, पर्यायी शब्द. द स्टुडंट ऑफ 8A won द फायनल मॅच, दे आर ऑन क्लाउड 9. आता क्लाउड 9 म्हणजे काय बघू. इन द स्काय, व्हेरी अनहॅपी, व्हेरी हॅपी आणि ऑन 9th क्लाउड. क्लाउड 9 म्हणजे 9व्या आकाशावर. आपण म्हणतो ना 7व्या आकाशात. ते 7व्या आकाशात म्हणजे 7व्या आकाशात असतो का, इथे खूप आनंदी असतो. तर आपण नेमकं इथं काय संदर्भ आहे त्याचा अर्थ घेऊन आपल्याला शब्द शोधायचा असतो. इन द स्काय म्हणजे आकाशामध्ये, व्हेरी अनहॅपी म्हणजे खूप दुःखी, व्हेरी हॅपी म्हणजे खूप आनंदी, ऑन 9th क्लाउड म्हणजे 9व्या आकाशात. असं नाही, उत्तर खरं काय आहे, व्हेरी हॅपी. तर एक्सप्लेनेशन त्यांनी म्हटलं, द एक्सप्रेशन ऑफ इडियम ऑन क्लाउड 9 मीन्स व्हेरी हॅपी. सो ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. मगनलाल बिझनेस प्रॉस्पर्ड बाय लिप्स अँड बाउंड्स. आता लिप्स अँड बाउंड्सचा अर्थ काय, बाय जम्पिंग हाय, ॲट अ रॅपिड रेट किंवा विदाऊट एनी स्टॉप आणि अर्ली. तर लिप्स अँड बाउंड्स म्हणजे याचा अर्थ असतो की ॲट अ रॅपिड रेट म्हणजे जोरात वेगानं होणारी प्रगती. द फार्मर सर्च हिज लॉस्ट बुल इन एव्हरी नूक अँड कॉर्नर. नूक अँड कॉर्नरचा अर्थ काय होतो की एव्हरीवेअर, म्हणजे प्रत्येक ठिकाणं फार्मरनं बघितलं. तर नूक अँड कॉर्नर मीन्स एव्हरीवेअर. हे शब्द लक्षात ठेवा तुम्ही. पुढचं आहे लाईफ इज फुल ऑफ अप अँड डाऊन. अप्स अँड डाऊन म्हणजे काय, अप अँड डाऊन म्हणजे हाय अँड लो, गुड अँड बॅड फॉर्च्यून, डेंजर अँड रिस्की सिच्युएशन. तर अप अँड डाऊन चढ उतार असतात आयुष्यामध्ये. गुड अँड बॅड फॉर्च्यून म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात. तर गुड अँड बॅड फॉर्च्यून. आता इथे कुठलंही उत्तर दिली नाही आहेत, आपल्याला ह्याची उत्तरं शोधायची आहेत. ही इज लेझी टू द बॅकबोन. ही इज लेझी टू द बॅकबोन म्हणजे तो इतका आळशी आहे. मग आता ही थरली, अप टू द बॅकबोन, समटाईम्स, कम्प्लिटली, ह्याच्यापैकी कुठला पर्याय असेल. यामध्ये आपल्याला सांगितलं की चूज 2 ऑप्शन, 2 ऑप्शन निवडायचे आहेत. मग आता बॅकबोन, बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा असतो खरं तर. पण ही इज लेझी टू द बॅकबोन म्हणजे काय की तो पूर्णपणे कसा आहे, आळशी आहे. ते इथे थरली आणि समटाईम्स अप टू द बॅकबोन. अप टू द बॅकबोन हा शब्दशः अर्थाला तो येणार नाही. समटाईम्स म्हणजे कधीतरी येणार नाही. तर उरलेलं उत्तर असणार आहे आपलं फर्स्ट थरली आणि 4th कम्प्लिटली. आले लक्षात. सेकंड क्वेश्चन आहे, आय फील लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर इन दिस स्ट्रेंज प्लेस. फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे माशाला पाण्यात काढलं कसं तडफडतो तसं. या प्रश्नाचं उत्तर आहे इन अँड अनकम्फर्टेबल पोझिशन. तर आपला तिसरा येणारे पर्याय. तिसरा प्रश्न आहे, अ कार जस्ट ब्रश्ड पास मी, इट वॉज अ क्लोज शेव इन डीड. अ कार जस्ट ब्रश्ड पास मी, इट वॉज अ क्लोज शेव इन डीड म्हणजे काय, हॉरिबल ॲक्सिडेंट झाला असता का, म्हणजे कार इतकी जवळनं गेली की क्लोज शेव. क्लोज शेव म्हणजे काय, एकदम गुळगुळीत दाढी असा अर्थ शब्दशः आहे. पण एक भयानक परिस्थिती निर्माण झाली असती या अर्थानं तो आहे. त्यामुळे हॉरिबल ॲक्सिडेंट, नियर डेंजर किंवा अ नॅरो एस्केप, अ ग्रेट डॅश. तर इथे कुठेही ॲक्सिडेंटबद्दल बोललं नाही. ती कार एकदम जवळनं गेलेली आहे. त्यामुळे कसं झालेलं आहे, अगदी नॅरो एस्केप झालेला आहे हा. त्याच्यामुळे इथे तिसरं उत्तर येणार आहे. ऑल आवर एफर्ट्स टू परस्यूड हर टू जॉईन अस वेअर इन वेन. तर इथे आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत की आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आहे की ती आमच्याबरोबर जॉईन होण्यासाठी. तर विदाऊट सक्सेस, डिफिकल्ट, ऑफ नो यूज किंवा सक्सेसफुल. तर याचं उत्तर आहे विदाऊट सक्सेस म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला. तर तो विदाऊट सक्सेस आणि ऑफ नो यूज. तर पहिला आणि तिसरा उत्तर येणार आहे. ऑल ऑफ अस गॅदर टुगेदर अँड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, इट्स राईटली सेड. आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही आमचं प्रोजेक्ट कम्प्लीट केलं. तर राईटली सेड काय म्हणणार आहे, दॅट मेनी हँड्स मेक वर्क लाईट. तर याचं बघा, मेनी पीपल वर्क टुगेदर, युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ, वर्क बिकम इझी इन लाईट, वी नीड मेनी हँड्स फॉर डुईंग वर्क. सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळे येणार आहे युनिटी इज रिअल स्ट्रेंथ. तर आपला दुसरा ऑप्शन असणार आहे. काय प्रकारचा प्रश्न येतो त्यामुळे तुम्हाला कळेल या निमित्ताने. आय फेल्ट व्हेरी मच
ॲट होम ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. आय फेल्ट व्हेरी मच ॲट होम ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. हॅपी, अनइझी, कम्फर्टेबल की डिस्टर्ब. म्हणजे ॲट होमला काय म्हणणार नेमकं, काय उत्तर येते बघू आपण इथे. तर आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर येणार आहे 6व्या प्रश्नाचं उत्तर कम्फर्टेबल. म्हणजे मला माझ्या मित्राच्या घरी कसं वाटलं खूप, ॲट होम म्हणजे कम्फर्टेबल वाटलं. तर याचं प्रश्नाचं उत्तर येणार आहे 3rd. ठीक आहे. 7वा आहे महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाईम. महेश आत्ता इथे येईल थोड्याच वेळामध्ये. त्या प्रश्नाचं काय आहे, स्लीप, रिच, सीट, विजिट. तो इथे आमची भेट घ्यायला, आपल्या घरी कोणी येणार असेल तर आपण त्याला काय म्हणतो, भेट घ्यायला येणार. तर याचं उत्तर 4थं आहे. गांधीजी हॅड अ लायन्स शेअर इन द अचिव्हमेंट ऑफ फ्रीडम. म्हणजे सिंहाचा वाटा होतो ना, सिंहाचा वाटा होता गांधीजींचा स्वातंत्र्यामध्ये. तर याचं उत्तर कसं येणार बघा, लायन्स, ब्रेवनेस, द ग्रेटेस्ट शेअर, गुड शेअर, शेअर लाईक अ लायन. तर या प्रश्नाचं कसं उत्तर येणार आहे की द गांधीजीचा ग्रेटेस्ट शेअर होता, मोठा वाटा होता, किंवा त्यांचा गुड शेअर होता. लायन शेअर म्हणजे अगदी सिंहाचा वाटा, या अर्थाने सिंहाचा सगळ्यात मोठा वाटा नव्हता, पण गुड शेअर होता, त्यांचा सर्वात चांगला शेअर होता, म्हणून त्यांच्या शेअरला गुड शेअर असं म्हणणार. हिज जॉय न्यू नो बाउंड्स वेन ही टॉप द लिस्ट ऑफ सक्सेसफुल. म्हणजे हिज जॉय, त्याला इतका आनंद झाला होता, त्याला काही मर्यादाच नव्हती जेव्हा तो सगळ्यात टॉप लिस्टमध्ये यशस्वी होता. तर इथे न्यू द बाउंड्स किंवा बिकेम हॅपी, बिकम व्हेरी हाय, बिकम लिमिटलेस. तर याच्या कुठलीच मर्यादा नव्हती, म्हणून बिकम लिमिटलेस. इथे बाजीप्रभू फॉट टूथ अँड नेल अगेन्स्ट द एनिमी. म्हणजे बाजीप्रभू देशपांडे टूथ अँड नेल, ते फॉट विथ टूथ अँड नेल, जे अगदी दात आणि नखांनी काम केलं का. फॉट विथ वेपन्स, फॉट व्हेरी फिअर्सली, अँड फॉट बायटिंग अँड स्क्रॅचिंग. त्याचं उत्तर आहे फॉट विथ फिअर्सली, निर्भयपणे लढलेत, म्हणून टूथ अँड नेल असं त्यांना म्हणणार आहे. द प्रोग्रेस इन हिज करिअर इज ॲट स्नेल्स पेस बिकॉज ऑफ हिज लेझीनेस. म्हणजे अगदी गोगलगायच्या चालीने याची प्रगती चाललेली, करिअर चाललंय कारण त्याच्या आळशीपणामुळे. व्हेरी फास्ट तर नक्कीच नाही ना, व्हेरी स्लो, ही व्हेरी हार्ड अँड व्हेरी ब्रेवली. तर उत्तर व्हेरी स्लोच येणार. गोगलगाय म्हटलं की स्लो या अर्थाने लक्षात ठेवा. ही टर्न्ड अ डीफ इयर इन हिज फादर्स ॲडवाईस. म्हणजे काय की वडील बोलायला लागले की त्याचं कानच बंद होऊन जातात या अर्थाने. इग्नोर्ड, डिड नॉट हिअर, प्रिटेंड टू बी डीफ अँड लिसन केअरफुली. तर इग्नोर्ड, बहिरं नाही होत ना, दुर्लक्ष करतो. आईवडील सारखं सांगायला लागल्यावरती आपण कान बंद करतो, म्हणजे काय करतो, दुर्लक्ष करतो. ठीक आहे. 13वा प्रश्न आहे अ सोल्जर्स लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. म्हणजे फुलांची गादी नाही आहे सैनिकाचं आयुष्य. इट इज नॉट इझी सिच्युएशन, इज नॉट प्लीजंट सिच्युएशन, किंवा इज नॉट सॉफ्ट ॲज रोजेस, किंवा थॉर्नी म्हणजे काटेदार. तर इथे 2 ऑप्शन निवडायचे, तेव्हा आपल्याला निवडायला लागेल इट इज नॉट इझी सिच्युएशन, इज नॉट प्लीजंट सिच्युएशन. म्हणजे खूप सोपंही नसतं आणि खूप सुखदही नसतं. तर पहिला आणि दुसरा पर्याय येणार आहे. हा पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय येणार आहे. तर फायर ब्रिज अराइव्ड इन द निक ऑफ टाईम बिफोर फायर बिकम वर्स. म्हणजे काय, फायर ब्रिज अराइव्ड इन द निक ऑफ टाईम. आता निक ऑफ टाईमचा अर्थ काय आपल्याला इथं शोधायचा. निक ऑफ टाईम म्हणजे काय, आफ्टर द फायर गुटेड द बिल्डिंग, बिफोर टाईम, वेन द फायर वॉज एक्सटिंग्विश्ड ॲट द नाईट मुवमेंट. तर इथे म्हणायचं निक ऑफ टाईम बिफोर फायर बिकम वर्स. तर ॲट द राईट मोमेंट, म्हणजे योग्य वेळी फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे, ज्याच्यामुळे का वर्स सिच्युएशन होतं वाचली. तर ॲट द राईट मोमेंट, योग्य वेळी. शिवाजी महाराज कुड नॉट पुट अप विथ सच ॲन इन्सल्ट इन औरंगजेब दरबार. तर कुड नॉट पुट अप विथ, तर या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे. कुड नॉट बी हॅपी, कुड नॉट कीप सायलेन्स, कुड नॉट बिअर, कुड नॉट बी अँग्री. तर इथे आपल्याला कुड नॉट पुट अप विथ औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्यांचा जो अपमान झाला तो त्यांनी काय केला, सहन नाही केला. कुड नॉट बिअर. तर उत्तर 3rd येणार आहे आपला. अशा प्रकारे आपण इथे असे प्रश्नांचे प्रकार पाहिले, ज्याच्यामध्ये रायटिंग कॉन्टेक्स्चुअल मिनिंग ऑफ वर्ड्स समजून घेतलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाच होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.